भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळख असणारे सिद्धार्थ गोपाल परदेशी यांची पैठण शहर भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी अधिकृत निवड करण्यात आली। या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे। गेल्या 10 वर्षापासून भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक काळात पुढे राहणारे सिद्धार्थ परदेशी यांची नुकतीच पैठण शहर भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली। सिद्धार्थ परदेशी यांनी मागच्या काळात पक्षासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट, तालुका अध्यक्ष लक्ष्मण आवटे, माजी नगराध्यक्ष सूरज लोडगे यांनी नोंद घेत ही नियुक्ती केली असल्याचे समजते। सिद्धार्थ परदेशी यांनी पक्षाच्या सर्व स्तरातील आदेशाचे पालन करून पक्ष संघटनेसाठी मोठे योगदान दिल्याचे बोलले जात असून प्रत्येक निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देण्यासाठी ते नेहमी अग्रेसर राहतात। इतकेच नव्हे तर नागरिकांचे प्रश्न सोडून परदेशी पुरा वाढत त्यांनी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या। त्यांची पैठण शहर भाजप अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे। पैठण भारतीय पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते समजले जाणारे सिद्धार्थ परदेशी आपल्या सोबत आहेत। सिद्धार्थ परदेशी यांच्या पैठण शहराच्या भाजपाच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड झाली। परदेशी आपले संभाजीनगर समाचारच्या वतीने खूप खूप अभिनंदन। सर्वात महत्त्वाचं की आपली पैठण शहराच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? सर्वप्रथम माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे साहेब यांचे मी खूप खूप आभार मानतो का त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष सुहासजी शिरसाट साहेब, तालुका अध्यक्ष लक्ष्मणजी आवटे साहेब तसेच पैठण शहराचे माजी नगराध्यक्ष सूरजजी लोडगे साहेब यांच्या नेतृत्वाखाली माझी भारतीय जनता पार्टीच्या शहर अध्यक्षपदी निवड केली, त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद मानतो। भारतीय जनता पक्षाचे आपण निष्ठावान कार्यकर्ते म्हणून आपली ओळख आहे। या अनुषंगाने आपल्याला खूप मोठी जबाबदारी आता पक्षाच्या वतीने टाकली, तर या अनुषंगाने आपण भविष्यात काय करणार? जे आमचे देशाचे पंतप्रधान आहेत नरेंद्रभाई मोदीजी यांनी जे लोकोपयुक्त कामं केलेले आहेत ते आम्ही प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचं काम करू व भारतीय जनता पार्टीचे जे हिंदुत्ववादी विचार आहेत ते प्रत्येक घराघरापर्यंत, प्रत्येक पुरुषापर्यंत, महिलांपर्यंत आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत ते पोहोचण्याचं काम करू। बरं, आता लोकसभा संपल्या, विधानसभा जवळ येत आहेत आणि त्याच्यानंतर नगरपालिकेची सुद्धा निवडणूक लागेल, त्यावेळेस आपली काय भूमिका राहील? जसं की मागच्या निवडणुकीत पैठण शहरवासियांनी भारतीय जनता पार्टीवर पूर्ण विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष केला होता, तसंच येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष झाल्याशिवाय राहणार नाही। व्यक्तीच्या आपण नगरपालिकेच्या निवडणुकीत उतराल का? हो, 100%। पक्षाने जर संधी दिली तर का नाही उतरणार। अच्छा, तर आता पैठण शहराच्या शहराध्यक्षपदी तुमची निवड झाली, हे याचं श्रेय तुम्ही कोणाला देणार? याचं श्रेय मी पूर्ण जेवढे ज्येष्ठ आमचे पदाधिकारी आहे भारतीय जनता पार्टीचे तसेच माझे सहकारी मित्र या सर्वांना त्याचं श्रेय जाणार। बरं, आपल्याला काय वाटतं आता विधानसभेत राज्यामध्ये काय परिस्थिती राहिली आणि कोणाला यश मिळेल, कोणत्या पक्षाला यश मिळेल असं तुम्हाला वाटतं? निश्चितच महायुतीला यश मिळेल, याच्यात कुठलीही तील मात्र शंका नाही। कारण महायुतीचा जो गोरगरीब लोकांपर्यंत व सर्वसामान्य लोकांपर्यंत ज्या छोट्या छोट्या योजना आहेत त्या डायरेक्ट त्यांच्या अकाउंटमध्ये, खात्यामध्ये त्याचे पैसे गेलेले आहेत। आता लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महिलांना 1,500 रुपये प्रत्येकी महिन्यात हा महायुतीच्या सरकारमार्फत ते प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये आलेले आहेत। तसेच एसटी बस सेवेमध्ये 50% सूट भेटलेली आहे व आता काही 2-4 दिवसापासून लाडका भाऊ या योजनेचे सुद्धा अकाउंटमध्ये पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। असे बरेचसे कामं हा महायुती सरकारने केलेले आहे, त्याचा निश्चितच फायदा भेटेल। पैठण शहर अध्यक्षपदी आपली निवड झाल्याबद्दल संभाजीनगर समाचारच्या वतीने आम्ही आपले अभिनंदन तर करतोच, पण भविष्यात आपल्याकडून जनसेवा घडो अशी नाथचरणी प्रार्थना करतो आणि पुनश्च एकदा आपले अभिनंदन। धन्यवाद। थँक्यू।